दुनिया पुराने मांडवे से अब दिल हटा लो। तुम्हें बाप के पास वापस जाना है, इसलिए घर को याद करो। ओम शांति। अभी तुम बच्चों को बेहद का बाप राजयोग सिखला रहे हैं। अब बाप कहते हैं, इस पुरानी दुनिया में देह सहित जो कुछ है उनको भूलना है, उनसे वैराग्य आना चाहिए। यह है बेहद का वैराग्य। तुमको कोई जंगल में नहीं जाना है, रहना गृहस्थ व्यवहार में ही है, परंतु इस पुरानी दुनिया से दिल नहीं लगानी है। यह कलयुग का मांडवा है। इस मांडवे में जब सतयुग था तो देवी देवताओं का राज्य था, उन्हों का पार्ट बचता था। अब यह मांडवा पुराना हो गया है। पुण्य आत्माओं की दुनिया सतयुग को कहा जाता है। अभी तुम इन आंखों से जो कुछ देखते हो वह पुरानी चीज ही है। यह 84 जन्म पूरे करने हैं, तो इस पुरानी दुनिया से दिल नहीं लगानी है। दिल लगानी है नई दुनिया से। अब तो यह पुराना शरीर छोड़कर हमको वापस जाना है। खुशी रहनी चाहिए, बाबा हमको फिर से वापस ले जाने आए हैं। फिर से हमको स्वर्ग में जाकर पार्ट बजाना है। गृहस्थ व्यवहार में रहते ममत्व मिटा देना चाहिए। पुरानी दुनिया को कब्रिस्तान बनना ही है। नाटक के एक्टर्स पार्ट पूरा करते हैं तो फिर घर याद पड़ता है। शिव बाबा बैठ फूलों को देखते हैं। बाप तो सदैव अशरीरी है। अभी हमको इस शरीर द्वारा कल्प पहले मुआफिक शिक्षा दे रहे हैं। बरोबर हम आत्मा हैं। पुण्य आत्मा, पाप आत्मा कहा जाता है। पाप व पुण्य परमात्मा नहीं कहा जाता है। सन्यासियों को भी महान आत्मा कहेंगे। अगर परमात्मा सर्वव्यापी हो तो महान परमात्मा कहा जाए। ऐसे तो हो नहीं सकता कि परमात्मा बैठ यज्ञ तप आदि करे। भक्त भगवान को ढूंढते हैं। यह भी ड्रामा के अंदर भक्ति मार्ग की नूंद है। तुमको फिर से 21 जन्म सुख भोग, फिर 63 जन्म भक्ति मार्ग के अंदर चक्र में आना है। तुम जानते हो हमारा पार्ट सबसे न्यारा है। हर एक अविनाशी आत्मा को अविनाशी पार्ट मिला हुआ है। शरीर तो खत्म हो जाता है। आत्मा कहती है, हमने 84 जन्म का पार्ट बजाया। अभी हमको पार्ट पूरा करके वस्त्र छोड़ना है। इनमें ममत्व नहीं रखना है। बच्चे जानते हैं, बरोबर भारत में देवी देवताओं का राज्य था। अभी हम फिर से वह राज्य ले रहे हैं। सिवाय योग बल के कोई विश्व का मालिक बन न सके। क्रिश्चियन लोग हैं एक ही धर्म के,
फिर भी आपस में लड़कर अपने कुल का विनाश कर देते हैं। यादव कुल वाले मुसलों द्वारा आपस में लड़ते हैं। यह जानते हैं कि बॉम्ब से सारी दुनिया ही उड़ जाएगी, हम राज्य कर नहीं सकेंगे। तुम जानते हो, दो बंदर लड़ेंगे, मक्खन बीच में हमको मिल जाएगा। तुम पुरुषार्थ कर रहे हो। अब तुम बच्चों को इस पुरानी दुनिया से वैराग्य आना चाहिए, क्योंकि जानते हैं यह सब खत्म होने वाले हैं। याद एक बाप को करना है। कब्रिस्तान को क्या याद करना है? कब्रिस्तान खत्म हो फिर परिस्तान बनना है। नहीं तो सतयुग में इसी ही भारत में हीरे जवाहरात की खानियां थी। अब तो सब खत्म हो गई है। बच्चों ने साक्षात्कार किया है कैसे विमानों में सोना आदि ले आते हैं। वह सृष्टि ही नई बन जाएगी। वहां कितने अच्छे अच्छे फल फूल होते हैं। हर चीज वहां अच्छी होती है। गंध करने व दुख देने वाली कोई चीज होती ही नहीं, इसलिए उसको स्वर्ग कहा जाता है। तो अब एक ही साजन सब सजनियों को ले जाने आए हैं। शरीर तो सबके यहां खलास हो जाएंगे। बाबा ने समझाया है सारी सृष्टि इस समय रावण का घर है। सब शोक वाटिका में है। कितने दुखी हैं, तो सबसे ममत्व मिटा देना चाहिए। अभी हम वापिस घर जा रहे हैं। घर को ही याद करना है। सतयुग में जब शरीर बूढ़ा होगा तब समझेंगे अब यह पुराना शरीर छोड़ नया लेते हैं। अभी तुम समझते हो हमको वापिस जाना है, इसलिए देह अभिमान छोड़ना है। दुनिया इन बातों को नहीं जानती। भिन्न भिन्न प्रकार के डायरेक्शन बाबा देते रहते हैं। बच्चों को कभी जोश आता है, फिर ठंडे सोडा वाटर हो जाते हैं। सर्विसेबल बच्चे सर्विस कर सकते हैं। हर एक की अपनी अपनी सर्विस है। माताओं को भी घर में सर्विस करनी है। चित्र उठाकर फिर प्यार से बैठ समझाओ। छोटे छोटे बच्चों को चित्र पर बताया जाता है ना। कोई 4 मास का बच्चा है, कोई 6 मास का, कोई 2 मास का। अब तुम्हारी बुद्धि में है कि 84 जन्म कैसे लेते हैं। अब ब्राह्मण बने हैं, फिर देवता बनेंगे, फिर क्षत्रिय। ऐसे अपने से बातें करनी चाहिए। तुम पारलौकिक बाप से बातें करने वाले हो। यह है विचार सागर मंथन करना। जितनी सर्विस करेंगे उतना इजाफा मिलेगा। तुम गॉडली सर्विस पर हो। तुमको बेहद का खजाना मिलता है। सारा दिन बुद्धि में यह स्वदर्शन चक्र फिरना चाहिए। 84 का चक्र याद आना चाहिए। यह भूल क्यों जाते हो? जितना सिमरन करेंगे उतना बाप के गले का हार बनेंगे, फिर विष्णु के गले का हार बनेंगे। घड़ी घड़ी बच्चों को समझाया जाता है। यहाँ धारणा अच्छी होगी, क्योंकि यहाँ कोई मित्र संबंधी आदि तो है नहीं। सर्विसेबल वह जो सारा दिन सर्विस में लगा रहे, बाबा की मुरली सुने, रिपीट करे, नोट करे। अच्छे सेंसिबल बच्चे कोशिश कर भोजन भी अपने हाथ से बनाएंगे। बाबा को याद कर प्रेम से बैठ भोजन बनाए और खाए तो अवस्था बहुत अच्छी रहेगी। बाबा भी चाहते हैं अपने हाथ से बनावे। बाबा को याद कर बनाएंगे तो बाबा को भी वासना मिलेगी। बाप की याद से बहुत अच्छी उन्नति होगी। स्वदर्शन चक्र फिराते रहो। तर आजच्या मुरलीमध्ये खूप महत्वपूर्ण जी गोष्ट आहे, सगळ्यात महत्वपूर्ण जी गोष्ट आहे तिच्याकडे बाबांनी लक्ष वेधलेलं आहे की आता ही जी दुनिया आहे, ही दुनिया
बिलकुल संपायावरती आलेली आहे, आणि संपायावरती आलेली आहे तर हिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सार राहिलेलं नाहीये. दुःख आहे, त्रास आहे, टेन्शन आहे. हा जो सृष्टीरूपी स्टेज जो आहे, इथं खूप मोठं नाटक चाललेलं आहे सतयुगापासून तर आतापर्यंत. मांडवा त्याला शब्द वापरलाय बाबांनी. मांडवा म्हणजे स्टेज. हे सृष्टी चक्र, सृष्टी नाटक इथं या सृष्टीवरती, पृथ्वीवरती हे नाटक चालू आहे. याच्यामध्ये सतयुगामध्ये खूप सुंदर असं हे नाटक होतं. खूप चांगल्या प्रकारे सगळे कलाकार खूप चांगले होते. खूप चांगल्या प्रकारे आपण सगळे एकमेकांशी वागत होतो. त्याच्यानंतर त्रेतामध्येही काही खराबी नव्हती, फक्त थोडीशी ताकद कमी झाली होती. जी ताकद तिथून घेऊन आलो ती कमी झाली. पण त्रेतायुगामध्ये पण आपण सगळेच चांगलेच राहिलेले, कोणीही कोणाला दुःख दिलेलं नाहीये. द्वापर नंतर मग या नाटकाच्या स्टेजवरती मग आपली चार्जिंग कमी झाली, आपल्यामध्ये देहभान आला, आपल्यामध्ये विकार यायला लागले. आपण जे कलाकार आधीच उपस्थित होतो या स्टेजवरती, त्यांच्यामध्ये विकार यायला सुरुवात झाली देहाचं भान आल्यामुळे. आणि या स्टेजवरती मग एक एक कलाकार त्याची रेकॉर्डिंग घेऊन खाली यायला लागला. आला त्यावेळेला तो फ्रेश होता सुरुवातीला, पण मग इथले व्हायब्रेशन, आपले व्हायब्रेशन आणि त्याचे मूळ संस्कार जे फक्त द्वापरच्या ज्यावेळेला बाबा आले संगमयुगामध्ये, कलियुगामध्ये तो बाबा कलियुगामध्येच राहिला, बाबांचा बनला नाही संगमयुगामध्ये येऊन, आणि त्याचे पापकर्म नष्ट झाले. पण त्याचे जे संस्कार होते ते काही असे मिटले नसतील, मिटलेले नाही राहत. आणि त्यामुळे मग त्याला जेव्हा इथंही तसं वातावरण मिळायला लागतं त्यावेळेला मग ती आत्मा पण तशाच व्हायला लागतं. तो द्वापर में फिर वो खराबी आना चालू हो गई. हम भी खराब होते गए थोड़े थोड़े, हमारे में इतनी खराबी नहीं आई, लेकिन उन्होंने ज्यादा पकड़ ली. जो ऊपर से आ रहे थे शुरुआत में बहुत अच्छे थे, लेकिन उन्होंने ज्यादा खराबी पकड़ ली, ग्रहण कर ली वो. और फिर कलयुग में तो सारी गड़बड़ हो गई. इस सृष्टि नाटक में इस स्टेज पर अभी कलयुग का अंतिम समय का सीन चल रहा है. बाबा म्हणताय या नाटकाला तुम्ही असं बघा, ही सीन बदलत गेलेले. पहिले खूप सुंदर होतं, खूप सुंदर सीन, खूप सुंदर. आपण ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी सगळ्यांनी बघितलेलं आहे किती सुंदर ते भाई बहिणींनी बनवलेले ते चित्र, की अशा प्रकारची आपली दुनिया असणार आहे. ते इतकं सुंदर ते नाटक, इतकं सुंदर तिथले सीन. त्याच्यानंतर मग असं परिवर्तन होत गेलं. इथले बाहेरचं दृश्य तर बदललंच, पण आतमध्ये सगळ्यांमध्ये खराबी येत गेली. आणि आपण आज अशा दुनियेमध्ये राहतोय जिथं सगळ्या प्रकारची खराबी आहे. वातावरण खराब झालेलं आहे, सगळे 5 तत्व बिघडलेले, संतुलन राहिलेलं नाहीये, पाणी, हवा, जमीन सगळं खराब झालेलं आहे. व्यक्तीमध्ये मतभेद आहे, मनभेद आहे, वादविवाद आहे, भांडणं आहे, सगळ्या प्रकारचे हिशोब आहे. आणि आपण जेव्हा कोणाच्याही संपर्कामध्ये येतो कलियुगामध्ये तर थोडा वेळ बरं वाटत असेल, पण बाकी मग तसे त्यांच्यामध्ये जे व्यर्थ चाललेले आहे, जे निगेटिव्ह चाललेले आहे, ते सगळं त्या आपल्याला जाणवतं ते बरोबर की कसं व्हायब्रेशन झालेलं आहे. आपण जेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये तेव्हा त्याचा असर आपल्यावरती होऊ शकत नाही. पण आपण बाबांच्या आठवणीमध्ये नाही आणि असंच कोणाला तरी भेटतोय तर त्यांचा असर ऑटोमॅटिक आपल्यावरती होतो. तो ये ऐसी दुनिया है, दुख भरा वातावरण है, व्यर्थ के वाइब्रेशन है, सारे प्रकार का टेंशन है इस दुनिया में. तो इसलिए बाबा अब हमें कह रहे हैं कि इस दुनिया से अपनी दिल हटा लो, इस दुनिया से अपनी दिल हटा लो. म्हणजे इथं इंटरेस्ट नका ठेवू कोणत्याही गोष्टीमध्ये, कारण इंटरेस्ट घेण्यासारखं या दुनियेमध्ये काहीही राहिलेलं नाहीये. राहायचं इथंच आहे, कर्म कर्तव्य आपले सगळे इथंच पार पाडायचे आपल्याला, पण इंटरेस्ट नाही ठेवायचा आहे किंवा त्याच्यामध्ये आपला मीपणाचा भाव नाही आणायचा की माझं मला करायचंय, मी करतोय. ये बाबा ने मुझे सेवा दी है और मैं कर रहा हूं, ही भावना आपल्याला सदा जागृत आपल्या बुद्धीमध्ये ठेवायची. ब्रह्माबाबांनी इतकं मोठं कार्य सांभाळलं, मम्मांनी इतकं मोठं कार्य सांभाळलं, दादींनी इतकं मोठं कार्य सांभाळलं, प्रकाशमणी दादींनी, जानकी दादींनी, आपण बघितलेलं आहे त्यांना प्रत्यक्ष. पण त्यांच्यामध्ये असं नाही की ते कुठेतरी अटॅच झालेले आहे, कुठल्या तरी मोहामध्ये अटकलेले आहे.
कुठेतरी जास्त इंटरेस्ट घेत आहे, त्यांच्या मनामध्ये बाबा आणि सेवा एकच उद्देश, एकच त्यांच्या जीवनाचा उद्देश होता, बाबा आणि सेवा. तर तसं आपल्याला पण आपलं हे जीवन असं बनवायचंय, बाबा और सेवा. बाकी कशामध्येही इंटरेस्ट नाही, कारण ही दुनिया इंटरेस्ट घेण्यासारखी राहिलेलीच नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये सुखाबरोबर दुःख मिश्रित आहे. वाटतं सुख, पण त्याच्यामध्ये 10% सुख असेल तर 90% दुःख असतं. अशी ही दुनिया आहे. त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट घ्यायचा? बाबा म्हणतात तुम जब उस दुनिया में थे तब सब देवी देवताएं थे, सब अच्छे थे, सब कुछ अच्छा था. वहां फल फ्रूट वगैरह सब जेवढं काही आहे तिथली जी सामग्री आहे ती एकदम नंबर 1 ची होती. आता कशामध्येही काहीही सार राहिलेलं नाहीये. म्हणून तुम्ही इथं इंटरेस्ट घ्यायचा नाहीये, पण संगम युगाची मजा घ्यायची. कलियुगामध्ये इंटरेस्ट घ्यायचा नाहीये. हे संगमयुग आणि असं मनुष्य जीवन संगम युगातलं आपल्याला पुन्हा 5000 वर्षानंतरच प्राप्त होणार आहे. पुन्हा 5000 वर्षानंतरच या जीवनाचा आपण अनुभव करणार आहे. पुन्हा 5000 वर्षानंतरच बाबा आपल्याला भेटणार आहे. तो कलयुग में इंटरेस्ट नहीं लेना है, लेकिन संगम युग के पल पल का हमें आनंद लेना है. और पल पल का आनंद हम कैसे लेंगे? दिल से बाबा का शुक्रिया करते रहेंगे तब, कि बाबा ने हमको अपना बनाया, करोड़ों आत्माओं में से मुझे चुना है. बाबा ने ये जो कंपनी खोली है मनुष्य से देवता बनाने की, उसमें मुझे देवता बनाने के लिए बाबा ने अंदर ले लिया है. और मेरे अंदर का सारा किचड़ा निकाल के बाबा अब मुझे मनुष्य से देवता बना रहा है. सबको एंट्री नहीं है, सबको नहीं लिया है बाबा ने इस कंपनी में, लेकिन मेरे पर बाबा की नजर गई, बाबा ने मुझे चुना और मेरा जीवन बदल गया है. आणि आतमध्ये आपण बघतो की काही प्रॉब्लेम आला, काही परिस्थिती आली, काही संकट आलं, काही बिमारी आली, तर दुनियावाल्यांचे कसे व्यर्थ संकल्प चालतात, किती लोड घेतात, किती टेन्शन घेतात ते लोक. आणि आपल्याला हे ज्ञान असल्यामुळे आपण त्याला स्वीकारतो, प्रत्येक गोष्टीला सहजपणे स्वीकारतो. जे आहे ते आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करता येईल हे आपण शिकलेलो आहे. आता तो बाबा ने इतना सुंदर ज्ञान दिया, इतनी सुंदर हमारी अंदर की स्थिति बनाई. हम कितना भी दुख आ जाए, कितने भी दुख दे दे बाहर से कोई हमें, लेकिन हम हिलते नहीं हैं. हम अचल अडोल रहने लगे हैं. हम वो सीख रहे वो उस बात को. हम सहन शक्ति को धारण कर रहे हैं, हम संतुष्टता को धारण कर रहे हैं, हम सभी दिव्य गुणों को अपने अंदर लाने का प्रयास कर रहे हैं. तो अगर बाबा नहीं आता और बाबा मुझे नहीं चुनता तो मैं भी वैसे ही कलयुग में रहता था, और उसी दुनिया में उनके जैसे ही मेरी भक्ती चालू रहती थी, ज्याच्यामध्ये काही सार नाहीये. असं मी ते सगळं करत राहिलो असतो. लेकिन बाबा मिला, मुझे उन सब बातों से उसने छुड़ा दिया. असं आपण स्वतःशी बोलायला पाहिजे, बाबांचे धन्यवाद करायला पाहिजे पल पल. जेव्हा आपण बाबांचे धन्यवाद करू आणि आपल्या जीवनाविषयी विचार करू की संगम युगामधला जो जन्म बाबांनी हा नवा जन्म दिलेला आहे तो किती सुंदर जन्म आहे, किती श्रेष्ठ जन्म, आणि याच्यानंतर मला या अशा दुनियेमध्ये जन्म घ्यायचा नाहीये आणि डायरेक्ट द्वापरमध्ये पण यायचं नाहीये. बाबांनी मला असा हा जन्म दिलेला आहे की मला पुन्हा मग नंतर पुढचा जन्म सतयुगामध्ये घ्यायचा आहे आणि माझे सगळे पुनर्जन्म तिथं होतील त्या सुंदर दुनियेमध्ये. तर ह्या गोष्टीचा किती आनंद वाटला पाहिजे आपल्याला. आणि त्यासाठी पल पल बाबांची शुक्रिया केली पाहिजे, बाबांना धन्यवाद दिले पाहिजे की बाबांनी मला निवडलं, माझा असा पार्ट ठेवलेला आहे, माझा इतका श्रेष्ठ पार्ट ठेवलेला आहे. तर जेव्हा आपली ही भावना राहील तेव्हा आपण मग सगळ्यांविषयी खूप सुंदर आणि श्रेष्ठ भावना मनामध्ये ठेवू, कोणामध्ये अटकणार नाही, पण सगळ्याविषयी आपण शुभ भावना ठेवू शकू कि मेरा अब ये जीवन है, ये बहुत सुंदर श्रेष्ठ दिव्य जीवन है, सेवा का जीवन है, और बाबा के साथ रहते हुए मुझे इस जीवन को अब पूर्ण करना है. ही स्थिती आपली बनून जाईल. आणि मग बाबा म्हणतात देह से देह के सभी संबंधों को भूल, अपने अंदर वैराग्य की भावना लाओ. तो किसी को भी अपना नहीं समझना है, किसी को भी अपना रिश्ता जो कलयुग में हमारा उनके साथ था, उनका हमारे साथ था, पति पत्नी भाई बहन कोई भी जो भी रिश्ता है उस तरीके से नहीं सोचना है. हर एक के साथ हमारा एक ही रिश्ता होना चाहिए अब कि वो बाबा का बच्चा है. हे बाबा आपल्याला शिकवतो की वो बाबा का बच्चा है. कोई भी अज्ञानी पण है, बाबांचा बच्चाच आहे शेवटी. सारे विश्व की सभी आत्माएं भगवान के बच्चे हैं.
आपलं त्यांच्याशी तेच नातं असलं पाहिजे कि वो पहले भगवान का बच्चा है, फिर उस हिसाब से मेरा भाई है या बहन है, या भाई भाई आत्मा के हिसाब से, शरीर के हिसाब से भाई बहन, एवढेच नाते आपले आता सगळ्यांशी आपल्याला ठेवायचे. आणि ते नाते ठेवू, तसं नातं आपण ठेवू तर आपण त्यांना खूप काही देऊ शकणार. मोहाला नष्ट करून घ्यायचं शिकवतो बाबा. फक्त ममत्व किसी में भी नहीं रखना है, लेकिन स्नेह सबको देना है. और स्नेह केव्हा देऊ शकतो आपण, जेव्हा आपण स्वतःला आत्मा बघतोय आणि त्या समोरच्याला आत्मा समजतोय. तो इसी बात को बाबा ने आज पक्का कराया है कि अभी इस पुराने मांडवे से दिल हटानी है. ये दुनिया अब खत्म होने वाली है. तुम नई दुनिया में चलने की तैयारी करो और उसके लिए मौज में रहो. आनंद लो इस जीवन का, इस नए जीवन का आनंद लो. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगितली की भोजन ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या हाताने बनवून खायचंय. बाबांच्या आठवणीमध्ये ते भोजन बनवून खाणं हे सगळ्यात जास्त भाग्य जमा करण्याचं ते एक मार्ग आहे, खूप मोठा मार्ग आहे. ज्यांना शक्य त्यांनी भोजन हाताने बनवून खायचं. आणि हाताने बनवून पण कसं, व्यर्थ चिंतन नाही, दुसरे कोणाचं चिंतन नाही, बाबांच्या आठवणीमध्ये भोजन बनवायचं. ज्या माता भोजन बनवतात तुम्ही, तर हाताने, आपल्या हाताने जेव्हा आपण भोजन बनवतोय त्यावेळेला आपण असं समजायचं की ये जो भोजन है ये बाबा स्वीकार करने वाला है, ये बाबा स्वीकार करेगा. कारण बाबांनी क्लियर कट सांगितलेलं आहे कि बाबा को याद कर बनाएंगे तो बाबा को भी वासना मिलेगी. बाबा त्याला स्वीकारेल केव्हा, जेव्हा आपण बाबांच्या आठवणीमध्ये ते भोजन आपण बीके आहे आणि भोजन बनवतोय, ब्रह्मकुमारीज मध्ये आलोय आणि भोजन बनवतोय आणि भोग लावतोय म्हणून बाबा स्वीकार नाही करत. बाबा की याद में भोजन बना हुआ हो, हमारी बहुत भावना हो, और उस समय भोजन बनते समय कुछ भी व्यर्थ बातें नहीं चले, तो उसको बाबा स्वीकार करता है, उसकी वासना लेता है, उसमें वाइब्रेशन डालता है. तर अशा ते आपण कोणतंही काम करतोय तर त्या कामाला आपण ते काम न समजता त्याला आपण योग समजायचे. योग मध्ये राहून आपण ते भोजन बनवायचं. याला आपण हे पण करू शकतो की आपलं जे किचन आहे ते किचन म्हणजे योगची रूम आहे. किचन नाहीये, योगची रूम आहे. कारण आपण योग करण्यासाठी बसू बाबांच्या आठवणीमध्ये, तर त्यावेळेला सांगता येत नाही की मन बुद्धी एकदम स्थिर होईल बाबांवरतीच की नाही, की मन बुद्धी इकडे तिकडे भटकेल. शरीर बसलेलं आहे पण मन बुद्धी इकडे तिकडे भटकते. त्याला जागेवर आणावं लागतं आपल्याला आणि आपण आणतो पण ते, पण मेहनत आहे त्याच्यामध्ये. पण जेव्हा स्वयंपाक बनवायचा, भोजन बनवायचं, जर अशी भावना असेल की बाबा इस भोजन को खाने के लिए आने वाला है, अशा भावनेने जर भोजन बनवलं जातंय तर तो योग ऑटोमॅटिक आहे बाबांशी आणि मन बुद्धी त्यावेळेला भटकणार नाही. आणि आपण कॉन्सन्ट्रेट एकदम मनाला एकाग्र करून भोजन बनवलं जातं. इकडे तिकडे भरकटत नाही बुद्धी त्यावेळेला, कारण काही कमी जास्त होऊ शकतं. म्हणून मन स्थिर ठेवलं जातं त्यावेळेला. तर त्या स्थिर मनामध्ये बाबांची जर आठवण असेल तर खूप सुंदर तो योग होऊन जाईल, योगचा टाइम होऊन जाईल तो. आणि दुसरं कोणतंही आपण काम करतोय तर त्यावेळेला पण आपण हे समजायचं की योग करता करता मला हे कर्म करायचं. बसून किती करणार, आपण बसू शकत नाही तेवढं. बसलो आहे त्यावेळेला तर योग करायचाच आहे, पण ज्यावेळेला आपले कामं चालू आहे दुसरे, त्यावेळेला पण आपण असं समजायचं की हे योग महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये काम तर होऊनच जाते. बाबा आहे सोबत तर मी पूर्ण एकाग्रतेने हे काम पूर्ण करणार आहे. काम तर पूर्ण होऊन जाईल, काम व्यवस्थित पण होईल, बाबांची शक्ती पण मिळेल आणि तो योग मध्ये ऍडिशन होऊन जाईल. तर त्यालाच तर बाबांनी सांगितलं की 8 घंटे तक इसको लेकर जाओ. 8 घंटे तक योग बढाना आहे, म्हणजे 8 तास बसून तर नाही राहू शकत कंप्लीट आपण एकदमच बाबांच्या आठवणीने. मन तेवढं स्थिर पण होणार नाही. तर कर्मामध्ये हा योग वाढवत चालायचा आपल्याला. आणि जितकं शक्य तितकं बसून पण योग करायचा आहे, पण कर्म करताना तर खूप एकाग्रतेने आपण उलट योग चांगला करू शकतो. अच्छा, मीठे मीठे सिके लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, अपने आप से व पारलौकिक बाप से बातें कर विचार सागर मंथन में बुद्धि को बिजी रखना है, स्वदर्शन चक्रधारी बनना है. अभी हम वापस घर जा रहे हैं. यह शोक वाटिका है.
इससे ममत्व मिटा देना है, नई दुनिया से अपनी दिल लगानी है. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इंटरेस्ट घ्यायचा आहे नव्या दुनियेमध्ये, घरी परत जायचंय. तर या दुनियेमध्ये कसल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही ठेवायचा आहे. समजा एखादा व्यक्ती मृत्यूशय्येवरती आहे, मृत्यू व्हायचा आहे, त्याचा जवळ आलेली वेळ, आणि त्याला कोणी सांगितलं की मी अमेरिकेचं तिकीट आणलेलं आहे, अमेरिका बघून यायची आहे, तुमचं विमानामध्ये प्रवास राहिलेला आहे, विमानामध्ये प्रवास करायचा आहे, किंवा एखादं खूप सुंदर पिक्चर आलेला आहे, तो पिक्चर बघायचा आहे, तिकीट आणून देतोय. पण त्याची स्थिती अशी आहे की त्याला कशामध्येच इंटरेस्ट राहिलेला नाही, कारण त्याला माहिती की अभी जाना है, अभी जाने का समय हो गया. त्याला एक तर शरीराची तशी स्थिती नाही राहत आणि मनाची नाही राहत कि मुझे जाना है, देखना है. तर तसं बाबा म्हणताय कि अभी तुम्हें घर जाना है, अभी घर के लिए तैयारी करो, घर जाना है तो फिर यहाँ की कोई बात में इंटरेस्ट नहीं आना चाहिए. ती स्थिति आपल्याला आपली बनवायची कि यहाँ की दुनिया में इंटरेस्ट लेने जैसा कुछ है भी नहीं, किसी में कुछ आनंद की बात भी नहीं है. दुःख ही मिलेगा, तेवढं पुरतं तेवढं वाटेल, पण त्याच्यामध्ये दुःखच आहे, आत्माची चार्जिंगच कमी होणार आहे, बाकी काही नहीं है. इसलिए बाबा कहते हैं कि अभी घर वापस जाना है, ये शोक वाटिका है, इससे ममत्व मिटाना है और नई दुनिया से दिल लगानी है, उसमें इंटरेस्ट लेना है, उसका मजा लेना है, उसका आनंद लेना है कि मैं कितनी सुंदर दुनिया में जाने वाला हूं. और बच्चे कितने साल है? 13 साल. 13 साल के बाद मुझे उस दुनिया में जाकर नया जन्म लेना है. खूप लवकर जाणार हे दिवस, आणि ते पण आपण काही इथं 13 वर्ष थोडे राहणार आहे. इतका टाइम तर नाहीच आहे, साफसफाईला वेळ लागणार आहे. तो हम ऐसा समझ सकते हैं कि 2030 तक तो हमको घर जाना है वापस, 6-7 साल के अंदर, 5 साल के अंदर. तो इसलिए थोड़ा समय यहाँ पर रहते हुए इस जीवन का, बाबा के साथ का आनंद लेकर, नई दुनिया की बातों को बुद्धि में रखकर हमें इस पुरानी दुनिया को भूलते जाना है. क्योंकि इस दुनिया को याद करेंगे, इस दुनिया के किसी को भी याद करेंगे तो उनका व्यर्थ, उनका निगेटिव, उनका दुख का वाइब्रेशन हमारे तक आएगा. इसलिए बाबा को याद करना है और नई दुनिया को सामने देखना है. वरदान. दिलाराम बाप की याद द्वारा तीनों कालों को अच्छा बनाने वाले इच्छा मुक्त भव. जिन बच्चों के दिल में एक दिलाराम बाप की याद है, वह सदा वाह वाह के गीत गाते रहते हैं. उनके मन से स्वप्न में भी हाय शब्द नहीं निकल सकता, क्योंकि जो हुआ वह भी वाह, जो हो रहा है वह भी वाह, और जो होना है वह भी वाह. तीनों ही काल वाह वाह है, अर्थात अच्छे ते अच्छा है. जहाँ सब अच्छा है वहां कोई इच्छा उत्पन्न नहीं हो सकती, क्योंकि अच्छा तब कहेंगे जब सब प्राप्तियां है. प्राप्ति संपन्न बनना ही इच्छा मुक्त बनना है. तर बाबा हे समीकरण सांगताय, खूप सुंदर समीकरण बाबा सांगताय. जिन बच्चों के दिल में एक दिलाराम बाप की याद है, वह सदा वाह वाह के गीत गाते रहते हैं. उनके मन से स्वप्न में भी हाय शब्द नहीं निकल सकता. जिन बच्चों के दिल में दिलाराम बाप की याद है तो उसके वाइब्रेशन है. याद आहे म्हणजे त्याचे काही कोरडी आठवण नाहीये, त्याचे व्हायब्रेशन आपल्यामध्ये राहतील. तो त्याच्यामध्ये आनंद आहे, शक्ती आहे, सुख आहे, प्रेम आहे. तर त्याच्या व्हायब्रेशन मध्ये आपण राहू, त्याच्या छत्रछायेमध्ये राहू, ते व्हायब्रेशन आपल्यामध्ये राहतील. तर बाबा म्हणताय कि उनके मन में स्वप्न में भी हाय शब्द नहीं निकल सकता. वाह वाह ही निकलेगा, क्योंकि बाबा से वो मिल रहा है. सिर्फ बाबा की याद है और अपने आप को आत्मा समझकर उस बाबा की याद, ज्योति बिंदु परमात्मा की याद, ती जर अवस्था असेल, बाबा मध्ये संपूर्ण निश्चय असेल, तो बाबा म्हणते उनके दिल से सदा वाह वाह के गीत निकलते रहेंगे, वाह वाह करते रहेंगे, चाहे कुछ भी हो जाए. क्योंकि हर बात में कल्याण है. कुछ गलत भी हुआ, कुछ प्रॉब्लम भी है, तो उसमें हमारा हिसाब नील हो रहा है पिछला, और हमारी शक्ति बढ़ रही है. हमारा पेपर है, पेपर में पास होना है, तो वाह वाह के गीत ही निकलने चाहिए, चाहे कुछ भी हो जाए. जब हम आत्मा समझकर इन बातों को देखेंगे तो वाह वाह के गीत ही निकलेंगे. आत्मा समझकर परमात्मा बुद्धि में रहेगा तो वाह वाह के गीत ही निकलेंगे. हम हाय हाय कर ही नहीं सकते. हाय ये क्या हो गया, असं कसं झालं, असं कसं ड्रामा, हे असं काय, माझ्यासोबतच काय. हे कोणाच्या मनामध्ये येतं? जिसका बाबा पर निश्चय नहीं है, जिसका बाबा के साथ कनेक्शन नहीं है, जिसका बाबा के साथ योग नहीं है, वही हाय हाय करेंगे. जिनकी बुद्धि में बाबा बैठा है, जिनकी बुद्धि बाबा से लगी हुई है, वो
हाय हाय कर ही नहीं सकते, क्योंकि जो हुआ वह भी हुआ, जो हो रहा है वह भी हुआ, और जो होना है वह भी हुआ। तीनों कालों को हम जानते हैं, हर बात में कल्याण है। जो भी होता है इस दुनिया में बिना कारण के कुछ नहीं होता है और फिक्स है। हर एक ने अपना अपना हिसाब किताब किया है, बढ़ाया है, और इसलिए वो सब होना है। और उसमें अगर वो कुछ सामने आ रहा है तो उसमें हर बात में कल्याण है, नील हो रहा है, हमारी ताकत बढ़ रही है। तो इसलिए असं नाही की ते भक्ती मार्गामध्ये म्हणतात फक्त, पण बाबांनी आपल्याला त्याचा क्लिअर अर्थ सांगितलेला आहे की जो हुआ वो अच्छा, जो हो रहा है वो अच्छा, और जो होने वाला है वह भी अच्छा। वाह वाह, तीनों ही काल वाह वाह है, अर्थात अच्छे ते अच्छा है। जहां सब अच्छा है वहां कोई इच्छा उत्पन्न नहीं हो सकती। मग अच्छा आहे, सगळं चांगलं समजतोय, तर मग इच्छाच राहणार नाही, आणि इच्छा राहणार नाही तर बाबांनी सांगितलेले इच्छा अच्छा नहीं बनने देती है। दोन्हीचं हे समीकरण बाबांनी सांगितलेले की जहां अच्छा है, सब अच्छा है, सब अच्छा समझ रहे हैं कि सब अच्छा है, जो हुआ अच्छा। बाबा का हाथ पकड़ा है, हर बात में कल्याण है, तो जो हुआ अच्छा, तो अच्छा है, तो वहां कोई भी इच्छा उत्पन्न हो ही नहीं सकती। सगळं चांगलं आहे म्हणजे संतुष्टता आहे, मग इच्छा उत्पन्नच होणार नाही। आणि इच्छा आहे तेव्हा प्रॉब्लेम आहे या दुनियेमध्ये। इच्छा आहे, प्रत्येक इच्छा जशीच्या तशी पूर्ण होत नाही, किंवा इच्छाच पूर्ण होत नाही कंप्लीट, किंवा झाली तरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण होतात। आणि म्हणून बाबा म्हणतात की इच्छा है तो अच्छा नहीं बनने देगी। और जब तुम अच्छा अच्छा सोचते हो सब, एक गोष्ट त्याच्यामध्ये ही है कि बुरा होने वाला होगा तो भी अच्छा हो जाएगा। और अच्छा अच्छा जब हम सोचते हैं तो मन में संतुष्टता का भाव है, तो इच्छा ही नहीं रहेगी। संतुष्टता म्हणजे इच्छेचा प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, क्योंकि अच्छा तब कहेंगे जब सर्व प्राप्तियां है। प्राप्ति संपन्न बनना ही इच्छा मुक्त बनना है। तो सब प्राप्तियां है तब अच्छा। सब प्राप्तियां हम बाबा से कर रहे हैं, बाबा की याद है, सब कुछ बाबा से मिल रहा है। जो सात चीजें लोग बाहर ढूंढ रहे हैं हम बाबा से ले सकते हैं। कधी कनेक्ट झालो, एका सेकंदामध्ये पण आपण बाबांकडून शांती घेऊन येऊ शकतो, सुख घेऊन येऊ शकतो एका सेकंदाच्या कनेक्शन मध्ये। तो हमें सभी प्राप्तियां है। तो जे आता समजा कोणाला काही करायचं असतं, घ्यायचं असतं, तर त्याच्यामध्ये काय असतं की ये लेने के बाद अच्छा रहेगा, शांती मिलेगी, खुशी मिलेगी, आनंद मिलेगा, ही भावना असते। तर आपल्याला ते न घेता आपण बाबांशी कनेक्शन करून आपण ते घेऊ शकतो लगेच। शांती पाहिजे, ते घेतल्यानंतर शांती मिळणार, ती मिळत नाही आपल्याला माहिती आहे। जेव्हा आपण बाबांशी कनेक्ट होतो तेव्हा एका सेकंदामध्ये शांती मिळते आपल्याला, ते न घेता किंवा ते काही न करता। तो इसलिए बाबा कह रहे कि सभी प्राप्तियां मेरे से कर लो और इच्छा मुक्त बन जाओ। इच्छा मुक्त बनेंगे तो सब अच्छा हो जाएगा और तुम अच्छा बन जाएंगे, और जो बुरा भी होगा अच्छा हो जाएगा, और हर बात में कल्याण है, ये पक्का हमें बुद्धि में रखना है। स्लोगन है, संस्कारों को ऐसा शीतल बना लो जो जोश व रोप के संस्कार इमर्ज ही न हो। जोश व रोप, क्रोध संपला मोठ्या प्रकारचा, पण जोश आणि रोप शिल्लक आहे ब्राह्मणांमध्ये। तो बाबा म्हणते ये भी खत्म करना है, जोश भी नहीं आना चाहिए, रोप भी नहीं आना चाहिए। काही झालं, नाही पटली गोष्ट, जोश मध्ये नहीं यायचंय, रोप नहीं दाखवायचंय। तो उसके लिए बाबा म्हणता है संस्कारों को शीतल बना लो, क्योंकि हमें शीतला देवी बनना है। यहाँ पर संगम युग में संतुष्टता की देवी बनना है, और सतयुग में देवता बनना है। द्वापर के बाद आज तक हमारी इस स्थिति की पूजा हो रही है। मंदिरों में भक्त लोग अभी भी लाइन लगाकर हमारा दर्शन कर रहे हैं। तो वो जीवन हमें अभी यहाँ पर बनाना है। अच्छा, ओम शांति। एक छोटा संदेश घेऊ आपण। संगठन ही सेफ्टी का साधन है। आज जब वतन में गई तो कोई भी नजर नहीं आ रहा था। दूर से कोई जैसे आवाज आ रही थी, ऐसे लग रहा था जैसे कोई खास कार्य हो रहा हो। मैं पहले तो कुछ रुकी, लेकिन फिर आगे चलकर क्या देखा कि शिव बाबा, ब्रह्मा बाबा, मम्मा और विश्व किशोर चारों ही आपस में बातचीत कर रहे थे, और बहुत प्लान उनके आगे रखे थे जिसमें कुछ निशान आदि दिखाई दे रहे थे।
मम्मा सभी बच्चों का हालचाल पूछ रही थी। मैंने कहा, मम्मा आपने बाबा को भी बुला लिया? तर सगळ्यांची बातचीत चाललेली होती. तिथं वतनमध्ये सूक्ष्म रूपामध्ये, फरिश्ता रूपामध्ये, आणि मग गुलजार दादी वतनमध्ये पोहोचल्या ध्यानामध्ये, आणि मम्मांना त्यांनी प्रश्न विचारला, मम्मा आपने बाबा को भी बुला लिया? ब्रह्मा बाबांना पण तिथं बोलवून घेतलं वरती. मम्मा बोली, मम्मा भी नहीं चाहती कि बच्चों से माता पिता का साकारी साथ छूटे, लेकिन ड्रामा. मम्मांचं उत्तर काय? ड्रामा. मुझे भी नहीं लगता था कि ब्रह्मा बाबा ऊपर आ जाए, साकार में रहे बच्चों के साथ, लेकिन ड्रामा. ड्रामा के आगे तो कोई भी नहीं है. फिर मैंने बाबा से पूछा, बाबा यह प्लान्स आदि क्या है? कोणत्या प्लॅनवर चर्चा चाललेली आहे? बाबा बोले, बच्ची जैसे मार्शल के पास सारे नक्शे रहते हैं कि कहां कहां क्या क्या हो रहा है, आगे क्या होना है, वैसे यह भी स्थापना के कार्य की ही बातचीत चल रही थी. स्थापना के कार्य की बातचीत. प्लान कौन सा है बाबा के पास? स्थापना का प्लान है. विनाश का प्लान बाबा का नहीं है. स्थापना के कार्य की बातचीत चल रही थी. विनाश का कार्य वो ऑटोमॅटिक होने वाला है. त्याची परिस्थिती आलेली. बाबांना काही करावं नाही लागणार आहे त्याच्यासाठी कि यहाँ का खत्म करना है, इस देश को खत्म करना है, यहाँ के आत्माओं को ऊपर लेकर चलना है. ते ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होणार है. बाबा का काम कौन सा चल रहा है? बच्चों को तैयार करना है और नई दुनिया की सेटिंग करनी है. तो स्थापना के कार्य की ही बातचीत चल रही थी, जो फिर सुनाएंगे. बाबा म्हणताय की ते काय चाललेलं होतं आमचं ते नंतर कधी. इसके बाद एक दृश्य दिखाया. 3 संगठन थे. एक तो यह देखा कि लाल लाल चींटियां आपस में गेंद के मौफिक इकट्ठी होती जा रही थी. दृश्य ऐसा था जो ब्रह्मा बाबा ने शुरू शुरू में देखा था. दूसरा संगठन, ग्रुप दाखवला पहिले मुंग्यांचा ग्रुप, की ज्या अशा बॉल सारख्या अशा गोल 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 पण ग्रुपनी एकत्र झाल्या होत्या, जे ब्रह्मा बाबांनी सुरुवातीला दृश्य बघितलं होतं. दूसरा संगठन, दूसरा ग्रुप, मूल वतन में आत्माएं क्षमा रूप में थी और मूल वतन में आत्माएं ज्योतीच्या रूपामध्ये, ते ग्रुप मध्ये दाखवलं. और तीसरा संगठन हम ब्राह्मणों का था, जो सभी सर्कल रूप में बैठे थे और बीच में बाप दादा थे. तीसरा ग्रुप दाखवला, आपण सगळे ब्राह्मण, बाबांचे बच्चे, आणि मध्ये बाबा बसलेले, आपण सगळे आसपास, आणि बाबा मध्ये बाप दादा. वह ऐसे लग रहा था जैसे फूल के बीच में बूर होता है और चारों ओर पत्ते होते हैं. जसं गुलाबाचं फूल मध्ये ती एक मोठं हे असतं आणि आजूबाजूला पाकळ्या असतात, तर तसं दादी म्हणताय की ते संगठन, आपलं जे संगठन आहे ब्राह्मणांचं, ते तसं वाटत होतं की आपण पाकळ्यांच्या रूपामध्ये बाबांच्या आसपास आहे. इसका रहस्य बाबा ने बताया कि बच्ची जब प्रत्यक्षता शुरू हुई तो भी संगठन में देखा, अंत में भी आत्माओं को संगठन रूप में ही रहना है. तर सुरुवातीला बाबाने तेच दाखवलं की एकत्र, त्या मुंग्यांना एकत्र दाखवलं बॉल सारखं, तर तसं सुरुवातीला एकत्र राहायचंय आणि शेवटपर्यंत सगळ्यांनी, जे बाबांचे बच्चे, आपण आपला हा परिवार आहे, हा ईश्वरीय परिवार आहे, बाबांनी आपल्याला एकत्र आणलेलं आहे, तर आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं. एकमेकांचे गुण दोष त्याच्यामध्ये आपली बुद्धी नाही न्यायची. बाबा की चुनी हुई आत्मा है हरे, इतने सारे करोड़ों आत्माओं में से उसने चुना है. भले आपल्याला वरवरचे संस्कार त्यांचे कसे वाटत असतील, पण ओरिजिनल प्रत्येक आत्मा जी बाबांनी निवडलेली ती खूप सुंदर आहे, खूप श्रेष्ठ आहे आणि दिव्य आहे. तर ते जेव्हा आपली ही भावना राहील तेव्हा आपला ग्रुप एकत्र राहील. आणि सगळंच इथलाच नाही, आपला सगळा ब्रह्मकुमारीच परिवार, सगळ्या विश्वातला, बाबा म्हणताय साथ में रहना है. तो अंत में भी आत्माओं, बच्ची, बाबा ने बताया कि बच्ची जब प्रत्यक्षता शुरू हुई तो भी संगठन में देखा, अंत में भी आत्माओं को संगठन रूप में ही रहना है और मध्य में भी संगठन है. संगठन की शक्ति है तो कोई भी हिला नहीं सकता. जर सगळे एकत्र आहे, इतके व्हायब्रेशन आहे पॉवरफुल,
तर किती कशाही प्रकारची माया येऊ द्या, बाबा म्हणते कोई भी हिला नहीं सकता. तर कोणी पण हलचल मध्ये येत आहे, थोडी कमजोर स्थिती आहे, तर त्या बच्चांना अपन सकाश द्यायची है, क्योंकि वो हमारे परिवार का है, उसका भला हमें देखना है. तो साथ में रहेंगे तो बाबा म्हणता है कोई हिला नहीं सकता. देखो बाप दादा ने कहां कहां से चुन चुनकर संगठन बनाया है, कुठून कुठून काढलेलं आहे. इतकं सगळं इतकं मोठं विश्व आणि त्याच्यामध्ये परसोडा कोणत्या कोपऱ्याला, ते नकाशामध्ये जर बघितलं, मोठ्या जगाच्या नकाशामध्ये तर परसोडा सापडत पण नाही, दिसणार पण नाही. त्याला खूप मोठं करावं लागेल, तेव्हा ते कुठेतरी कोण्या कोपऱ्यामध्ये परसोडा दिसेल. और इस परसोडा में से बाबा ने कितने आत्माओं को चुना है? 50 पर्यंत तर संदेश पोहोचलाच, 30 आहेच आपली रेगुलर. तो इतनी आत्माओं में से, इतने सारे वर्ल्ड की आत्माओं में से बाबा ने हमें यहाँ पर चुना है, या कोण्यामध्ये शोधून काढलेलं आहे. तो देखो बाप दादा ने कहां कहां से चुनकर संगठन बनाया है. तो बच्चे भी जब संगठन में चलेंगे तो माया का वार नहीं होगा. थोडंफार कोणामध्ये काही कमी कमजोरी असेल, सगळा ग्रुप एकत्र आहे, ऑटोमॅटिकच एकमेकांचे व्हायब्रेशन भेटतील, आपण त्यांना सपोर्ट देऊ, बोलण्या चालण्यातून होईल, आपण त्यांच्यासाठी बाबांशी कनेक्शन जोडून त्यांना सकाश देऊ. जर आपण ग्रुप आपला परिवार समजतोय तर परिवारासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि एकत्र राहायचंय सगळ्यांनी. जैसे गुलाब का फूल व कोई भी फूल होता है तो उनको योग्य स्थान पर रखेंगे, और अकेला पत्ता होगा तो हाथ से जल्दी मसल देंगे. बाबा म्हणतात फूल जर कोणी बघितलं तर फुलाला असं थोडी चुरगळणार आहे कोणी. फूल बघितल्यावर कोणाची अशी भावना नाही होत की त्याला चुरगळून फेकून देऊ. फूल तो व्यवस्थितच ठेवेल. आणि त्याची पाकळी आहे, गुलाबाची पाकळी आपल्याला एखादी दिसली, चुरगळून फेकून देणार, कचरा आहे म्हणून डस्टबिन मध्ये टाकून देईल. तो ऐसे ही अकेला, अगर हम परिवार को महत्व नहीं देते, अकेला मैं और मेरा बाबा, बस बाबाशी कनेक्शन आहे माझं, परिवाराशी काही घेणं देणं नाही, मुरलीशी काही घेणं देणं नाही, तो बाबा म्हणते अकेले रहेंगे तो माया मसल देगी फिर. तो बच्चों का भी संगठन रूपी गुलदस्ता होगा तो विजय प्राप्त करते रहेंगे. बाबा म्हणताय गुलदस्त्याप्रमाणे सगळे एकत्र रहा तर विजयी होणार नक्की. कोई वार नहीं कर सकेगा. ऐसे कहते बाबा ने कहा कि सभी बच्चों को कहना कि संगठन ही सेफ्टी का साधन है. बाबांनी संदेश दिला, एकत्र राहणं हीच सुरक्षितता. आपला परिवार, हा ब्राह्मण परिवार एकत्र राहायला पाहिजे, तीच सगळ्यांसाठी सुरक्षितता आहे. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो, सत्य बोलो, सोच